नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 29 ऑक्टोबर 2025चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आहे तुमच्यासाठीचा काल विचारलेला खास प्रश्न, आणि तो प्रश्न आहे, भारताच्या निवडणूक आयोगाने विशेष तीव्र पुनरावलोकनच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात कधी जाहीर केली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 4 नोव्हेंबर रोजी. भारताच्या निवडणूक आयोगाने विशेष तीव्र पुनरावलोकन म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे. हा टप्पा 4 नोव्हेंबरपासून 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू होणार असून अंतिम मतदार यादी 7 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध केली जाईल. ही घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. आता सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या प्रश्नांना. आणि 10 प्रश्नांपैकी आपला आजचा पहिला प्रश्न आहे, सिंधू या प्रवासी जहाजाने पहिला प्रवास कोणत्या ठिकाणी पूर्ण केला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बॅरन बेट. प्रवासी जहाज सिंधूने भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी बॅरन बेट येथे आपला पहिला प्रवास पूर्ण केला असून हा अंदमान आणि निकोबारच्या सागरी पर्यटनातील एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. पोर्ट ब्लेअरपासून 140 किलोमीटर अंतरावर असलेले बॅरन बेट हे भारतीय उपखंडातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी आहे. यापूर्वी हे बेट फक्त शास्त्रज्ञांसाठी किंवा हवाई सर्वेक्षणाद्वारेच उपलब्ध होते. प्रश्न दुसरा, हाल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि UAC म्हणजेच युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन यांच्या करारानुसार कोणते नागरी विमान भारतात तयार होणार आहे? हे जे प्रवासी नागरी विमान आहे त्याचं नाव आहे SJ-100. प्रश्न क्रमांक 2चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने रशियातील सार्वजनिक संयुक्त शेअर कंपनी युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन सोबत सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार SJ-100 नागरी प्रवासी विमानाचे उत्पादन भारतात केले जाणार आहे. SJ-100 हे भारतात तयार होणारे पहिले संपूर्ण प्रवासी विमान ठरणार असून नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील आत्मनिर्भरता या दिशेने हा एक मोठा पाऊल मानला जात आहे. प्रश्न तिसरा आहे, मेक्सिको सिटी ग्रांड प्री 2025 मध्ये विजेतेपद कोणी पटकावले? प्रश्न तिसऱ्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लँडो नॉरिस. लँडो नॉरिस यांनी मेक्सिको सिटी ग्रांड प्री स्पर्धेत जबरदस्त विजय मिळवला असून सुरुवातीपासून शेवटपर्यंत आघाडी राखत त्यांनी 2025 फॉर्म्युला 1 ड्रायव्हर्स चॅम्पियनशिपमध्ये 1 गुणांच्या फरकाने आघाडी घेतली आहे. मॅक्लॉरेन संघाचे नॉरिस यांनी फेरारीच्या चार्ल्स लेक्लेर यांच्यापेक्षा 30.3 सेकंदांनी पुढे फिनिश लाईन पार केली, तर रेड बुल संघाचा मॅक्स व्हर्स्टपेन तिसऱ्या स्थानावर राहिला. प्रश्न चौथा, सुजीत कलकल यांनी कोणत्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अंडर-23 वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप. सुजीत कलकल यांनी अंडर-23 वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या फ्री स्टाईल 65 किलो वजन गटात सुवर्ण पदक जिंकले. त्यांनी उझबेकिस्तानच्या उमिदजोन जलोलोव याचा पराभव करून हा किताब पटकावला. हा विजय कलकल यांच्या कारकिर्दीतील पहिला जागतिक किताब आहे. याआधी त्यांनी 2 अंडर-23 आशियाई विजेतेपद आणि 1 अंडर-20 आशियाई सुवर्ण पदक जिंकले आहे. या स्पर्धेत भारताला मिळालेले एकमेव पदक म्हणजेच सुजीत कलकल यांचे हे सुवर्ण पदक आहे. पुढला प्रश्न आहे, 2025 मधील अर्सुला के ले ग्विन फिक्शन पुरस्कार कोणी जिंकला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, म्हणजेच वज्र चंद्रशेखरा. श्रीलंकन लेखक वज्र चंद्रशेखरा यांनी त्यांच्या काल्पनिक कादंबरी रेक्स फॉलसाठी 2025 मधील अर्सुला के ले ग्विन फिक्शन पुरस्कार जिंकला आहे. $25,000 इतक्या रकमेचा हा पुरस्कार त्या साहित्यकृतीस दिला जातो जी सत्तेचे स्वरूप, स्वातंत्र्य, समानता आणि मानवतेचे स्थान या महत्त्वाच्या विषयांचा सखोल शोध घेते. अर्सुला के ले ग्विन पुरस्कार हा 2022 साली स्थापन करण्यात आला असून प्रसिद्ध लेखिका अर्सुला के ले ग्विन यांच्या सन्मानार्थ दिला जातो. 6वा प्रश्न आहे, जागतिक बँकेने केरळसाठी किती कर्ज रक्कम मंजूर केली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, $280 दशलक्ष.
जागतिक बँकेने केरळ राज्यासाठी 280 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मंजूर केले आहे। हे कर्ज केरळ हेल्थ सिस्टीम इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम अंतर्गत दिले जाणार असून आरोग्य सेवेचा दर्जा, आयुर्मान आणि आरोग्य व्यवस्थेची लवचिकता वाढवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे। या उपक्रमाद्वारे केरळची आरोग्य पायाभूत सुविधा अधिक मजबूत करून 1.1 कोटी वृद्ध आणि असुरक्षित लोकसंख्येला चांगली आरोग्य सेवा पुरवण्याचे लक्ष्य ठेवले आहे, विशेषतः हवामान बदलाशी संबंधित आव्हानांच्या पार्श्वभूमीवर। 7वा प्रश्न आहे, NCERTने कोणत्या संस्थेसोबत शैक्षणिक संशोधन आणि तंत्रज्ञान एकत्रीकरणासाठी सामंजस्य करार केला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, IIT मद्रास। राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदने IIT मद्रास सोबत नवी दिल्लीत सामंजस्य करार केला आहे। या कराराचा उद्देश शैक्षणिक संशोधन, विकास आणि तंत्रज्ञान एकत्रीकरण मजबूत करणे असा आहे। ही भागीदारी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या उद्दिष्टानुसार शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्णता वाढविणे आणि माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग आधारित शिक्षण उपाय विकसित करण्यावर भर देते। प्रश्न 8वा आहे, फेलियन कॉन्स्टलेशन हा प्रकल्प कोणत्या कंपनीने जाहीर केला आहे? तर हा जो प्रकल्प आहे तो जाहीर केला आहे स्टेलरस टेक्नॉलॉजी या नावाच्या कंपनीने। हाँगकाँग स्थित स्टार्टअप कंपनी स्टेलरस टेक्नॉलॉजीने जगातील पहिले त्रिमितीय वारा माहिती म्हणजेच 3D विंड डेटा संकलनासाठी समर्पित उपग्रह समूह फेलियन कॉन्स्टलेशन जाहीर केला आहे। हा उपग्रह समूह वायुमंडलीय गतिकीचे निरीक्षण करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल घडवणार असून नवीन ऊर्जा, विमान वाहतूक सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि विमा मॉडेलिंग यासारख्या क्षेत्रांवर याचा मोठा परिणाम होणार आहे। 9वा प्रश्न आहे, इस्रोने CMS-03 उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी कोणते प्रक्षेपण वाहन वापरले आहे? प्रश्न 9व्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, LVM-3। भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने LVM-3 प्रक्षेपण वाहन यशस्वीपणे सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा येथे प्रक्षेपण तळावर हलवले आहे। हे वाहन 2 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या CMS-03 उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी तयार आहे। LVM-3 हे पूर्णतः एकत्र केलेले आणि CMS-03 संचार उपग्रहासह एकात्मिक प्रक्षेपण वाहन आहे। 4400 किलोग्राम वजनाचा CMS-03 हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात जड संचार उपग्रह ठरणार आहे। आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे म्हणजेच प्रश्न 10वा आहे, मतदार याद्यांच्या विशेष सघन पुनरावलोकनाची दुसरी फेरी किती राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबवली जाणार आहे? तर 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, 12। मतदार याद्यांचे विशेष सघन पुनरावलोकन म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR प्रक्रियेचा दुसरा टप्पा देशातील 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबविला जाणार आहे। या प्रक्रियेदरम्यान बूथ लेव्हल अधिकारी विद्यमान मतदारांना विशेष नामावली फॉर्म वितरित करतील। ज्यांची नावे 2003च्या मतदार यादीत आधीपासून आहेत अशा मतदारांना अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्याची गरज नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले आजचे टॉप 10 चालू घडामोडीतले महत्त्वाचे प्रश्न। आणि आता बघूया तुमच्यासाठीचा खास प्रश्न, तो आहे नॅशनल सीड्स कॉर्पोरेशनच्या अत्याधुनिक बीज प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन कुठे झाले? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। धन्यवाद।